MRP 105 आहे, मला 60 रुपयाला भेटणार। काय म्हणतो? हो 160 रुपये किलो। केवढा आहे? असे कस्टमरला स्वस्तिकच कापूर देतो, 100 रुपयाला आहे, 25 पीस येणार, एक तास चालते। चांगले प्रोडक्ट मिळावे माझा उद्देश आहे। बरोबर। ही मसाला अगरबत्ती आहे, SF फ्लोरा, केसर चंदन, हे लॉंग स्टिक, साई फ्लोरा, 12 तास चालते काडी। हे धूप स्टिक आहे, सुगंध बघा ओरिजिनल। आणि हे अभिषेक साठी स्वामी समर्थच्या मठात जाते, अंजली समर्थ हिना। नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, गणपती बाप्पा एकदमच जवळ आलेले आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सर्वच जण शॉपिंग करतात आणि अशामध्ये जी गरज पडते ती सर्वात जास्त गणेश भक्तांना ती म्हणजे अगरबत्ती। आणि सर्वात स्वस्त अगरबत्ती आणि सुगंध एकदम छान असलेली अगरबत्ती जर तुम्हाला देखील हवं असेल आणि होलसेलमध्ये हवं असेल तर तुमच्यासाठी मी आज आलो आहे मस्जिद बंदर स्टेशनच्या बाहेर। अगरबत्ती मार्केट आहे, बऱ्याच वर्षापासून हे मार्केट प्रसिद्ध आहे, पण इथे एक शॉप आहे जे आपल्या मराठी उद्योजकाचं आहे, तर त्यांना आज आपण सपोर्ट करण्यासाठी आपण जाणार आहोत। आणि इकडे जे तुम्हाला विविध प्रकारच्या अगरबत्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे खूप प्रचंड गर्दी झाली आहे, त्यामुळे स्टॉकआउटसुद्धा होत आहे। पण त्यामधला वेळ काढून आपण या मराठी उद्योजकांकडून जाणून घेणार आहे की कोणकोणत्या प्रकारच्या अगरबत्ती आणि रिटेल प्राईसपेक्षा किती कमीमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्ही नक्की इकडे या, इथला पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, खूप प्रसिद्ध आहे हे दुकान। तर चला आपण जाऊया आणि पाहूया दादांकडनं। आणि दादा जे आहेत ते कोकणातलेच आहे, म्हणजे आपल्याच गावचे आहेत, तर नक्की जाऊया आणि पाहूया कोणकोणत्या प्रकारच्या अगरबत्ती आपल्याला पाहायला मिळतात। लेट येण्यासाठी आहे ना तुम्हाला मस्जिद बंदर स्टेशनला मधला ब्रिज पकडायचा आहे। ओके, मधला ब्रिज पकडून तुम्ही सरळ आत यायचं, तुम्हाला अगरबत्तीची बरीच दुकानं दिसतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे मनोहर सुगंधालय स्पेशली फॉर मसाला अगरबत्ती। हे दोन शॉप आहे, दोन्ही शॉप दादांचेच आहेत, बघू शकता। 55 न्यू बारदान लेन मस्जिद बंदर वेस्ट हा पत्ता आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे, यांचा नंबरसुद्धा मी देत आहे तुम्हाला। तर नक्कीच या आणि इथनं तुम्ही शॉपिंग करा, कारण MRP पेक्षा एक खूप जास्त डिफरन्स आहे इथे तुम्ही। नमस्कार, अगरबत्ती आहे, धूप आहे, कापूर आहे। अच्छा, आपले स्वतःचे प्रोडक्ट आहे, आपण इकडे आपण स्वतःचे माल बनवून स्वतःच इकडे आपण विक्री करतो इकडे, म्हणजे मॅन्युफॅक्चर। त्यामुळे तुम्हाला चांगला माल मिळेल आणि चांगली क्वालिटी पण मिळेल तुम्हाला व्याजबी दरात। आता थोडासा सीझन दिवस कमी आहे, त्यामुळे तुम्हाला माल शॉर्टेज पण मिळू शकतो, पण तरी पण आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला चांगला माल तुम्हाला मिळेल, याची आम्ही शाश्वती तुम्हाला देतो। अच्छा, आणि या अगरबत्ती मार्केटमध्ये मला वाटतं दादा फक्त तुझंच दुकान असेल जे आपल्या मराठी उद्योजकाचं? मराठी उद्योजक, हे मात्र बरोबर। बरोबर, त्यामुळे मराठी माणसांना जास्त प्रिफरन्स देतो मी जास्त। हो, त्यामुळे आवर्जून सगळे इकडे येतात, क्वालिटी बघतात। आता गणपतीची गर्दी आहे म्हणून, आता एरवी तुम्ही गणपतीनंतर आलात तरी तुम्हाला सॅम्पल्स वगैरे सगळं तुम्हाला मिळू शकते। आता थोडं पुढे मागे होते, दिवस कमी असल्यामुळे लोड पडतो। बरोबर, आणि जो बाहेरचा माल आणून विकणं सोपं असते, पण आपला माल बनवून विकणं थोडंसं कठीण होतं। ट्रेड करणं सोपं असतं, इथून तिथे घेऊन जाणं, पण हा तुमचा स्वतःचा असल्यामुळे हे सर्वात स्वस्त आहे। क्वालिटी आम्ही मेंटेन करतो, बाकी काय नाही। पण दादा, जसं आपले गणेश भक्त आहेत त्यांना तू काय सांगशील की आता जसं अगरबत्ती घेण्यासाठी विविध जागी जातात, जसं नळ बाजारात पण जातात काही लोक, इकडे सुद्धा येतात, तर दादा याबद्दल काय सांगशील? इकडे अगरबत्ती घेण्यासाठी का आलं पाहिजे? एकदा येऊन पहा, बघा तुम्ही, माझे प्रोडक्ट बघा तुम्ही, वापरा आणि मला सांगा काय ते। बघा, स्वस्त पण मिळते आणि चांगलं मिळते। स्वस्त मी बोलू शकत नाही, योग्य रेट आहे आपल्याकडे, एवढं नक्की। अच्छा, आपण बघूया आपल्याकडे काय काय भेटते। 60 रुपये पाव किलो आहे, किलो 160 रुपये किलो। कोणती वाली? हे बघा, ह्या इथे याच्यामध्ये आहे ना 8 फ्लेवर असते। अच्छा, आणि हे 200 रुपये किलो आहे। अच्छा, हे 200 रुपयाचे 240 रुपये किलो आहे। अच्छा, 280 आहे, 320 आहे, 360 रुपये किलो आहे। त्यामध्ये किती असतात? किलोला 4 येतात। अच्छा, 180 गाडी येतात पाव किलो, 180 काड्या बसतात। हा, त्याच्यानंतर 400 रुपये किलो आहे। यामध्ये कोणकोणते फ्रेग्रन्सेस आहेत? त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे व्हेरायटी तुम्हाला भेटेल। हिगवा चाफा आहे, हे 200 रुपये किलो येणार। अच्छा, केवढा आहे? असे वेगवेगळे? हा, वेगवेगळे रेट आहे त्यावर। आणि बाकी ते पूजेचं आहेत। हा, हे पूजेचं कापूर कसं आहे? कापूर येणार 200 रुपये पाव किलो आहे। 200 वाला पण आहे, 220 वाला पण आहे पाव किलो। काय फरक आहे त्यामध्ये? ते थोडासा कंपनीमध्ये फरक आहे, बाकीचा काय नाही, कंपनीमध्ये असतो। आणि भीमसेन पाहिजे तर भीमसेन 888 आहे, 300 रुपये पाव किलो, 1200 रुपये किलो। आणि हा वाला पण बऱ्याच दुकानामध्ये दिसतो। हा, हे आपला 40 ग्राम आहे, 40 रुपयाला। 40 ग्राम 40 रुपये, 40 रुपयाला आहे। 444, 888 म्हणजे काय क्वालिटी? स्वस्तिक जास्ती करून आम्ही आपले कस्टमरला
तुम्हाला स्वस्तिकचाच कापूर देतो. स्वस्तिकचा हा, तो सर्वात कापूर चांगला चांगला आहे, चिन्नईचा आहे. अच्छा अच्छा, हे सर्वात बेस्ट. हो, बेस्ट कापूर आहे एकदम. हा कुठला साऊथ वरून आहे? साऊथचा आहे तो कापूर. अच्छा. आणि त्यानंतर हे इकडे काय चंदनचे हे धूपस्टिक आहे, अगरबत्ती आहे. हा, चंदनचे आहेत ना 320 रुपये किलो आहे. 320 रुपये किलो. अच्छा. आणि कप धूप वगैरे आहे. एक कप धूप आहे, फाईन वन आहे, 100 रुपयाला आहे. 25 पीस येणार. अच्छा. त्यात वेगवेगळे व्हेरायटी पण आहे. हा, मिक्स पाहिजे तर मिक्स आहे. मिक्स पाहिजे तर मिक्स मिक्स आहे. अच्छा. दुसरे तुम्हाला हे निखिलचे धूपस्टिक अगरबत्ती आहे. हे घ्या, निखिलचं गौमा आहे. हा, अच्छा. आणि हे चंदन आहे. पंचगव्याचे आहेत का? हा, पंचगव्हाचं आहे. अच्छा, ते कसं आहे ते हे पंचगव्य? 60 रुपयाला एक बॉक्स आहे, 12 पीस येणार. निखिल ब्रँडचं आहे. निखिल ब्रँडचे आणि खाली आहे, वाटी खाली आहे, पण सुगंध चांगला आहे त्याला. तर मग MRP पेक्षा प्राइस कमी असते का? MRP जास्ती आहे, त्याच्यामध्ये MRP 105 आहे. हा, आणि तुम्हाला 60 रुपयाला भेटणार. काय म्हणतो? हो, आणि डझन घेतले तर डझन मध्ये अजून तुम्हाला रेट कमी येणार, 660 रुपये डझन. 30-40% कमी. हा, अरे वा, छान. कमी अजून पाहिजे तर कमी वाले पण आहेत. अच्छा. पण हे क्वालिटी चांगली आहे, बँगलोरची आहे. हा, बँगलोरचे. हो. म्हणजे साऊथ वरून येतात ते चांगले आहेत. अच्छा. आणि त्यानंतर दादा तुझ्याकडे अजून काय? त्याच्यानंतर तुम्हाला हे काय गंधक पाहिजे? वगैरे पण भेटतं तुझ्याकडे? हा? गंधक वगैरे? हा, गंध वगैरे आहे ना दादा. अच्छा, हे सगळं मिळतं. गंध आहे, प्रसाद आहे. हा, प्रसाद सुद्धा आहे. प्रसादचं कसं आहे? प्रसाद ते 40 रुपये पाव किलो आहे दादा. 40 रुपये पाव किलो गणपतीसाठी आणलेलं आहे स्पेशली. मनोहर चंदन मसाला अगरबत्ती हे अच्छा. सर्वांपेक्षा फेमस आहे आपली. सर्वात जास्त चालते. हा, हे बघा. अच्छा, हे बघा, हे सर्वात चंदन जास्त आहे. डिमांडिंग आहे. मनोहर 120 चंदन मसाला. रुपये पाव किलो, 480 रुपये किलो. अच्छा सर्वांपेक्षा जुनी बत्ती ही आपली आहे. अच्छा हे साई फ्लोर आहे, 160 रुपये पाव किलो, अच्छा 600 रुपये किलो. अच्छा. साई फ्लोरा बघतो साई फ्लोर आहे, डिमांडमध्ये एक तास चालते. एक तास चालते. एक तास अच्छा. चालते. अजून कोणती आहे गणपतीसाठी काय खास आहे का असं म्हणजे जास्त वेळ चालणारी? एक मिनिट, मनोहर चंदन बघू, ते आपण घेतली नाही ना. हा, मनोहर चंदन तुम्हाला नाही दिली दादा, हे घ्या. अजून तुम्हाला हे आता देणार, ट्रान्सपोर्टने माल पाठवायचे ते. अच्छा. हो. रत्नागिरी कुठून आले दादा तुम्ही? अच्छा, कोकणातले आहेत? हा, मी बघतो. अरे वा वा. आता मी नवीन दुकान काढलेलं आहे. अच्छा. अरे देवरू म्हणून आता आलोय. हा. आणि आता श्रावण सोमवारच्या मुहूर्त नवीन दुकान चालू केलेलं आहे. अच्छा. श्री पूजा साहित्याने कोकण कट्टा म्हणून. अरे वा. त्याच्यासाठी एक आता मुंबईमध्ये खास होलसेल मार्केटमध्ये घेण्यासाठी आलेलो आहोत. अच्छा तिथे एक नवीन एक एक्झिबिशन आहे आणि परत गणपती मुहूर्त पण आहे. अच्छा, एक्झिबिशन पण तुम्ही बघवता? मी भरत आहे, मी भाग अच्छा, स्टॉल घेतला लावलाय. अच्छा मी भाग घेतलेला वा. आहे. आणि आमच्याकडे पूजा सर्व प्रकारचे पूजा साहित्य आणि जे कोकणातले खास पदार्थ आहेत, हा. अळूवडी, कोथिंबीर वडी, उकडा आंबा, हा. असे प्रोडक्ट स्वस्त करत चांगल्या क्वालिटीचे विकायला ठेवलेले आहेत. अच्छा, मी ग्राहकाला विनंती करेन सगळ्या लोकांनी आमच्याकडे यावं आणि चांगले चांगले बरोबर. प्रोडक्ट कुठे आहे हे दादा हे? हे रत्नागिरीमध्ये कोकणी गट्टा म्हणून हॉटेल आहे, देवरुख संगमेश्वर हा. रोडला, शिवाजी चौकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. अच्छा. कोकणी गट्टा हॉटेलवर मेन रोड संगमेश्वर रोड देवरुख अच्छा. या ठिकाणी आहे. छान. ग्राहकांनी जरूर यावं. आणि दादा तुम्ही या दुकानाबद्दल काय सांगाल? कसं आहे तुम्हाला? काय वाटतं? छान आहे. इथे मनोहरचं नाव फेमस आहे, मनोहर ब्रँड फेमस आहे. बरोबर. इथलं अगरबत्त्या हे वगैरे चांगलं आहे. तर मला चांगल्या प्रकारे भाव तिथे मिळतात म्हणून मी घेतोय. लोकांना चांगले प्रोडक्ट मिळावे माझा उद्देश आहे. बरोबर. आणि तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी खास? या इथे मस्जिद बंदरच्या जवळ आहे, लोकांनी इथून यावं. बरोबर. आणि चांगल्या प्रकारच्या व्हरायटीत अगरबत्त्या, धूप त्या खरेदी आणि करा. मराठी उद्योजक आणि आहे. गणपती हा मराठी माणसाला उद्योजकाला प्रोत्साहन द्यावं. बरोबर बरोबर. आणि आज आपला- काळाची गरज आहे ती. आणि आपला जो गणेश उत्सव आहे तो चांगला आनंदाच्या वातावरणात साजरा करा. हो, आपला गणेश उत्सव भक्त आलेले शॉपिंग करण्यासाठी. नक्की. चांगल्या दरात चांगल्या क्वालिटीचा माल मिळो ही सदिच्छा. दादा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. दादा ही कोणती अगरबत्ती आहे? ही मसाला अगरबत्ती आहे. अच्छा, ही 100 रुपये पाव किलो, कृष्णा सागर. पाव किलो कृष्णा सागर सागर. फ्लोरा अगरबत्ती. हो. आणि ही SF फ्लोरा, अच्छा हे पण 100 रुपये पाव किलो. अच्छा. हे केसर चंदन. केसर चंदन. अच्छा, चंदन वाला फ्रेग्रन्स आहे. हो, हे पण मसाला बत्ती आहे. अच्छा, हे पण 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो. हो. आणि हे लॉंग स्टिक, ही 70 रुपये 10 पीस. अच्छा, निखिल ब्रँड. निकल ब्रँडची आहे ती, जी आता आपल्याकडे अवेलेबल आहे ती हा, सांगतोय. आणि ही साई फ्लोरा, साई फ्लोरा. ह्याच्यामध्ये 3 काड्या आहे फक्त. 12 तास चालते एक काडी. अच्छा. आणि इकडे लिहिले 36 तास. ते 3 काड्यांचं मिळून 36 तास. अच्छा, 3 काड्याचे मिळून 36 तास होते. दादांचा प्रामाणिकपणा पण आहे. प्रामाणिकपणा आहे. बरोबर. छान. नाही, ते नाही साहेब. आणि याच्यामध्ये 3 काड्या आणि 150 रुपये प्राइस आहे तिची. अच्छा.
आणि दादा MRP पेक्षा हे स्वस्त आहे सगळं? स्वस्त सर्व स्वस्त तरी ठेवलेलं आहे. पाव किलोचे सर्व जास्त आपला रेंज आहे पाव किलो वाले ज्या दाखवलं तेवढं पाव किलो वाल्याच्या. अच्छा. आणि याच्यामध्ये आता जे सेंटेड मध्ये आहेत त्या पण 100 रुपये पाव किलो आहे. 100 रुपये पाव किलो वाले. अच्छा. आता या राहिला धूप स्टिक आणि कोण वाटी कप जो वाटी कप होता याच्यात 5 in 1 आहे. अच्छा. हे पण 5 in 1 आहे. 120 रुपये. अच्छा. 40 पीस. 5 in 1 म्हणजे काय? पाच सुगंध अलग अलग आहे. अच्छा, 5 सुगंध वेगवेगळे. अच्छा. आणि ती 40 पीस आहे. 120 ला 40 पीस. 120 ला 40 पीस. हे याच्यामध्ये 100 रुपये 25 पीस. अच्छा. हे शालेमारचं कोण आहे. जे असे कोण आहेत ते हे कोण आहेत असे. हे बघा कोण आहे. हे 50 रुपयाला. 50 फक्त 50 रुपयाला. त्यामध्ये 12 पीस आहेत शालेमारवाल्याची. अच्छा. 12 पीस. 12 पीस ते पण 100 रुपये. ते पण 100 रुपये. मला वाटतं इकडे सर्वात स्वस्त हेच असेल. स्वस्त आहेत. सर्व स्वस्त म्हणजे आज परवडला पाहिजे सर्वांना या हिशोबाने सगळे प्राइजेस आहेत. आणि मस्जिद बंदर मध्ये अगरबत्ती मार्केट खूप मार्केटमध्ये प्रसिद्ध आपला एक मनोहर बरोबर सुगंध आलाय. मनोहर नावच मनोहर ब्रँड आहे. आणि हे जे अशा हे बालाजी सँडल पण चांगले आहे. धूप स्टिक आहे. अच्छा. हे बघ बालाजी सँडल. बालाजी सँडल ही बघा अशी हे धूप स्टिक आहे. हे 100 रुपयाला 10 पीस. 100 रुपयाला 10 पीस. वा छान. म्हणजे एकदम स्वस्तामध्ये रिजनेबल आहे आणि क्वालिटी पण आहे. क्वालिटीमध्ये. आणि मी एक गोष्ट पाहतोय की ब्रँड वरती तुम्ही प्राइस कमी ठेवली आहे. बालाजी, निखिल सर्वांचे प्राइस कमी आहेत. सर्वांचे प्राइस कमी आहेत. कारण असं कुठे मिळणार नाही कारण होलसेल मार्केट आहे म्हणून. आणि दादा किती घेतले पाहिजे? असं एवढेच घेतले पाहिजे तेव्हा असं काही नाही? असं काही नाही. जेवढे पाहिजे जेवढं पाहिजे तसं आहे. अच्छा. आणि आता कसं आहे होलसेल वाले सर्व निघून गेले घेऊन गेले. शेवट आपल्याकडनं घेऊन विकणारी माणसं. अच्छा. बरोबर. छोटे छोटे धंदे करणारे पण आहेत त्यासाठी हे पण आता चालले आहेत. बरोबर. हे पण चालेल. हे आता हे चालले अंधेरीला घेऊन चालले. आणि या दुकानात ना नेहमी गर्दी असते. हे जे आता बघा हे केशर चंदन SF फ्लोरा हा सर्व माल चालू आहे तिकडनं. अच्छा. हा आपलाच ब्रँड आहे. हे 200 रुपये पाव किलो. अच्छा. 200 रुपये 150 रुपये मॅडम 150 रुपये असंही आहे. आता जर कोणाला यायचं असेल घ्यायला तर तुम्हाला फोन करून आलं तर बघा होईल ना. कसं आहे अवेलेबल स्टॉक आउट ऑफ त्यामुळे दादांना कॉल करून या कारण गणपती आहे. गणपती गणेश उत्सव आहे. महाराष्ट्राचा मोठा आराध्य दैवत आहे. त्यामुळे सगळ्या भक्तगणांची गर्दी झाली आणि ती सेवा करण्यासाठी आम्हाला मौका भेटलेला असतो. सेवा करतायत दादा त्यासाठी नक्की आणि मराठी उद्योजक आहे त्यासाठी नक्कीच सपोर्ट करा. आणि कोकणातले वा अत्तर तुम्ही फक्त हे करा घेऊ ना. नाही हाताला घ्या ना. हे बघा याचा सुगंध बघा. एकदम ओजी ओरिजिनल. आणि हे अभिषेक साठी स्वामी समर्थच्या मठात जाते. अच्छा. दोन्ही धूप चांगली आहे. ह्याचा आहे स्टॉक? 300 रुपये पाव किलो. ह्याच्या बाटल्या भेटणार. याचा भेटेल हो 60 रुपयाला बाटली भेटते. 60 रुपयाला बाटली मिळते छोटीवाली. गावी न्यायचं तर 300 नाही. आणि आता स्टॉक मध्ये जे नाहीये ते काय म्हणाला? शिवांजली आणि समर्थहीना अशा आणि काही बत्त्या आहेत त्या आता अवेलेबल नाहीत. अच्छा. मग ते स्टॉक मध्ये कधी येतील? 4-5 दिवस आलेच पाहिजे. 4-5 दिवस आलेच पाहिजे कारण प्रत्येकाकडे काम चालू आहे. काम चालू आहे. मग ते आल्यानंतरच भेटणार कारण पॅकिंग पण झाली पाहिजे ना. बघा खूप धन्यवाद दादा. धन्यवाद साहेब. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी इंडियन. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.